नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती। आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमचा क्लासचा स्टँडअप आहे। आज आमच्या क्लासचा स्टँडअप आहे। आज तुम्हाला आमच्या क्लासचा स्टँडअप कसा होतोय आणि कोणकोणते इव्हेंट घेतले जातात, निरोप समारंभ हा कसा होणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे आहे आपला क्लासरूम सजवायचं सगळं साहित्य आणलेलं आहे। आता क्लास पूर्ण आपण सजवणार आहोत। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 1 तास आधी आता हे म्हणतात मला सूत्रसंचालन कर। असं कसं करायचं बरं? आता त्याची काय पूर्वतयारी नाही। ह्या मॅडम मागं लागले तर मी सगळं काय लिहून देते, फक्त तू तिथे जाऊन वाच। याला काय अर्थ आहे? काय करायचं आहे? काय तुमचं हे कन्व्हिन्स करणार? तर मंडळी, जसं तुम्ही बघताय डेकोरेशन वगैरे सगळं चालू आहे। कशासाठी चालू आहे डेकोरेशन? आतमध्ये भरपूर प्रमाणात सगळेजण मेहनत करत आहेत। This is our stand-up farewell party and all guys are doing very much hard work here. ओके भावा, ओके। इथं नियोजन मंडळी नियोजन करत आहेत।
काढ रे. अल्ताफ अल्ताफ फोटो काढ. सहकारी शिक्षक व विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या महाभूमीत आयोजित आजच्या विशेष निरोप समारंभ कार्यक्रमात सन्माननीय अध्यक्ष तसेच उपस्थित मान्यवर आणि माय मराठीच्या तमाम लेकरांना मी अक्षरशः सगळं स्वागत करत आहे. खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश हो के बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात जसं मी ठाम राहायला शिकलो ते माझ्या गुरुवर्य गायकवाड मॅडममुळे. आणि निर्णय हा कितपत आपला योग्य आहे, आपण किती त्या निर्णयाला समक्षपणे तोंड दिलं पाहिजे हे फक्त मी शिंदे सरांकडून शिकलो. मला काय बोलू काय नाही काय समजलं झालं. मी बोलायचं म्हणून बसतो. आधी मी ठरवलं होतं की एमएला गेल्यावर असा अभ्यास करायचा. आता कोणीच केला नसेल असं मी दरवर्षी ठरवतो, म्हणजे नाही करायचा हा ठरवलेला होता मी. पण ऑनलाईन झाले सगळे. कोरोना आला, कुठून आला काय आला तर त्यांनाच माहिती, पण आला आणि आम्ही असं होतो ऑनलाईन बॅचने आमचं नाव ठेवलं आहे. आता कसं बसं आम्ही पेपर दिले, पास झाले. मोदी साहेबांचं ते होतं सबका साथ सबका विकास, ते धरून आम्ही एक्झाम आमचे क्लिअर केले. माझ्या सगळ्या मित्रांसाठी पण त्यांच्या त्या गोष्टीसाठी धन्यवाद. आणि आता ऑफलाईन होणार आहे. आता ऑफलाईन होणार आहे तर चांगलं सहकार्य राहील असं वाटतं. आतापर्यंत करत आला मी खूप आजच असतो. मी घरी कुणाला बोलत नाही. फक्त एकदा मी चांगली मैत्री केली कोणासोबत, जसं माझा भाऊ आहे, अक्षय आहे. मी यांना माझ्या भावासारखं मानतो. माझ्या मनातलं जे काय आहे ते त्यांना माहीत असतं. असे मी इथं भरपूर नवीन अजून मित्र बनवायचा प्रयत्न केला आणि मला भेटलेही आहे. जर 2 वर्ष ऑफलाईन केलं असतं पूर्ण क्लास माझा एकदम घट्ट हे झाला असतं. आहे आता पण कोणाला काय मी बोललो असेल ठीक आहे, माझा राग आला असेल, माझा बिहेवियर असा आहे, राग वगैरे आला असेल तर मानू नका, मी असंच आहे. धन्यवाद प्रतीक. मला तुझ्याकडून अशाच प्रकारच्या भाषणाची मनोगताची अपेक्षा होती. सर के लिए एक शायरी कहना चाहता हूँ. फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. इतना ही कहकर मैं अपनी जगह देना चाहता हूँ.
आता सर्व शिक्षकांचं अनुभव आहे. सर्व आता इथून तुमचे बाजारामध्ये तिथे जर तुम्ही बाहेर पडाल मार्केटमध्ये तर इथून तुमची खरी परीक्षा असेल. आता तुमचं हे पी जी संपलं म्हणजे इथं तुमचं काहीच नाही आहे. आता इथून खरी परीक्षा तुमची इथून आहे. तुम्ही आता मार्केटमध्ये कसं करणार, काय करणार, तुमचं आयुष्य काय, हे काय आहे. तर जर तुमच्याकडे काही कर्तृत्वाची, काही तुमच्याकडे संयम म्हणा, आत्मविश्वास म्हणा, या अशा गोष्टी तुमच्याकडे हव्या. हे सगळं मॅच्युरिटी लेवल तुमच्या ह्या शिक्षणातून तुम्हाला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये सांगायचं तर खरे काय तर तुमच्याकडे संयम असला पाहिजे. दुसरी गोष्ट आत्मविश्वास ठेवा स्वतःवर. पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा आणि काम चांगलं करा. One day everything will be a well, that is our hope. One day everything will be well, that is our hope. Everything fine today, that is our illusions. आपण खरं तर खूप काही भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत असतो. म्हणजे भविष्यात असं होईल, तसं होईल वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण तुमच्या त्या सर्व आशा आकांक्षा ज्या आहेत ना, ते तुमच्या वेलनेसवरती डिपेंड आहे. तुम्ही कशा करता, तुमचा टाईम कसा घालवता वगैरे त्याच्यावरती सर्व त्या डिपेंड्स असणार आहे. सो बिझी इम्प्रूव्हिंग युअर सेल्फ दॅट यू हॅव नो टाईम टू क्रिटिसाइज अदर्स. एवढं तुम्ही तुमच्या कामामध्ये गुंतून जावा की तुम्हाला दुसऱ्यांसाठी क्रिटिसाइज करायला वेळच मिळणार नाही. आणि खरंच बिझी राहा, तुम्ही तुमच्या कामामध्ये ना खरंच बिझी राहा. संयम कायमच पुढं करा आणि एकच सांगेन, स्वतः आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. खरं तर हा निरोप समारंभ अनेक आठवणींना उजाळा देणारा असतो. पुढच्या स्वप्नांना पंख फोडणारा असतो. एकीकडं वाईटही वाटत असतं, दुसरीकडं अपॉर्च्युनिटीज उभ्या असतात. कधी कधी निरभ्र आकाश समोर असतं, पुढं काय, अशा अनेक गोष्टींना या ठिकाणी वाचा फोडणारा हा निरोप समारंभ असतो. पुस्तकं वाचलीच पाहिजे, त्या बाबतीत दुमत नाहीच. पण वैयक्तिक मला सतत असं वाटत असतं की पुस्तकं वाचण्याबरोबर माणसं वाचता आली पाहिजे. दुनियादारी जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत पुस्तकं वाचण्याला अर्थ नाही. कारण आपण बघितले समाजामध्ये की कलेक्टर झालेले आहेत, क्लास 1 झालेले आहेत आणि आत्महत्या केलेल्या आहेत. त्या क्लास 1 होण्याला काही अर्थ नाही. जोपर्यंत तुम्हाला समाज कळत नाही, जोपर्यंत तुम्हाला दुनियादारी कळत नाही, जोपर्यंत तुम्हाला माणसं कळत नाही, तोपर्यंत त्या पुस्तकं वाचण्याला अर्थ राहत नाही. म्हणून पुस्तकं वाचत असताना माणसं वाचता आली पाहिजेत आणि ती माणसं वाचायला तुम्ही नक्की शिकाल असं मला वाटतं. भाषणं देणं वेगळं आहे, जगणं वेगळं आहे. तुमचं दुःख कोणाला सांगत बसू नका. तुमच्यातल्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत, पुढच्या तुम्ही काय ठरवणार आहात, ते फार लोकांपाशी बोलत बसू नका. कारण त्याचा लोक कधी तुमचा म्हणजे तो विषय चेष्टेचा करतील हे तुम्हालाही कळणार नाही. आणि तुम्ही आत्ता इथून पुढं तुम्हाला कळेल हळूहळू. तुम्ही पासआउट झाल्यानंतर जेव्हा समाजात वागायला लागाल त्यावेळेला प्रत्येकजण विचार करतात, दादा MA झालं वाटतं ना, किती शिकला, नोकरीचं काय. आणि शेजारी आणि पाहुणे यांना तर त्यांची आम्ही काळजी आपली कुणालाच नसते लक्षात. तुमच्या हसण्यानं रडण्यानं तुमच्या परिस्थितीवरती काही परिणाम पडणार नसतो. तुम्ही रडलात तरी परिस्थिती तशीच आहे, तुम्ही हसलात तरी सुद्धा परिस्थिती तशीच आहे. मग रडण्यापेक्षा हसलेलं बरं ना. हिंदीमध्ये का गाणं आहे की हसत हसत जगायचं की रडत रडत जगायचं, ते तुम्ही ठरवायचं आहे ना. मग हसत हसत जगलेलं बरं ना. मग या म्हणजे परिस्थिती बदलणारच नसेल तर तुमच्या रडण्याला अर्थच नाही आहे. मग तुम्ही हसून ती परिस्थिती जर झेलली समोर, तुम्हाला जर ते पेलता आलं, तेवढं जर स्वतःमध्ये आपण बळ निर्माण केलं परिस्थितीला झुंजण्याचं, तर निश्चितच आपण यशस्वी जीवन जगू शकतो एवढा मला विश्वास वाटतो. आपलं जे मार्गदर्शन आहे याच्यामधून आपण जे काही उदाहरणं दिलं आम्ही त्याचा नक्की बाहेरच्या आयुष्यामध्ये त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आणि शेवटचं म्हणजे अध्यक्षीय भाषणासाठी, अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आपले भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर NG शिंदे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मत
व्यक्त करा. तुम्ही काम करताना तुम्ही तुमचे छंद जोपासा. तुम्हाला जे करू वाटेल ते करा. सोशल वर्क करा, पैसा मिळवा, काय पण व्यसन कशाचं लागू तुम्ही व्यसन म्हणाल तर तंबाखू, गुटखा, दारू, अफू, चरस हेच व्यसन नसतं. व्यसनाचे अनेक प्रकार आहेत. कोणाला प्रसिद्धीचं व्यसन असतं, कोणाला पैशाचं व्यसन असतं, कोणाला फोटोग्राफीचं व्यसन असतं. जिथे काम करा ते चांगलं काम करा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. डिपार्टमेंटचे कांबळे सर यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर मॅडम कट्टीमणी मॅडम आणि वाडकर मॅडम यांचंही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना सहकार्य करणारे हेरगिरे काका आणि पिंटू मावशी यांचंही मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला आहे. आजचा आपला इव्हेंट संपलेला आहे. संपलं ना? तरी पण सोशल मीडियावर आपण एकमेकांशी कनेक्ट राहायचं. नक्की ना? अजून कशावर राहू शकतो सांगा. असं म्हणताय का? फोटो पण काढला. परत भेटू अशाच एका नवीन ठिकाणी परत एकमेकांची खेचू. हे तर कंटाळून गेली मला आता. चला तर मंडळी बाय. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.